इयत्ता 12वी सायन्स फिजिक्स या विषयाचे काही बोर्ड क्वेश्चन्स आहेत. त्या बोर्ड क्वेश्चनचे आपण व्हिडिओ करणार आहे स्टेप बाय स्टेप. असे बरेच व्हिडिओ आपण बनवणार आहोत. ओके, तर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या टॉपिकचे जे काही बोर्ड क्वेश्चन आहेत ते आपण बघणार आहे. क्वेश्चन बघा. इन अ सायक्लोट्रॉन मॅग्नेटिक फील्ड ऑफ 3.5 वेबर पर मीटर स्क्वेअर इज यूज्ड टू एक्सेलरेट प्रोटॉन्स. प्रोटॉन एक्सेलरेट होते. व्हॉट शुड बी द टाइम इंटरवल इन विच इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द डीज बी रिव्हर्स्ड. टाइम इंटरवल विचारलेला आहे. इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द डीज रिव्हर्स म्हणजे डीज, दोन डीज आहेत त्यामध्ये सायक्लोट्रॉन मध्ये. या दोन डीज मध्ये आपल्याला टाइम इंटरवल काढायचा आहे. म्हणजे टोटल टाइम पिरियड जर काढला, टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी असे दोन फॉर्म्युले आहेत सायक्लोट्रॉनचे. तर बिटवीन द डीज म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली काढायचं काय येतं, ऍक्च्युली तिथे काढायचं तुम्हाला T/2 काढायचं आहे. हे पहिला लक्षात आलं पाहिजे आपण. तर आपण गिव्हन मध्ये काय काय दिलंय आपण लिहून घेऊया व्यवस्थित. मॅग्नेटिक फील्ड दिलेलं आहे म्हणजे गिव्हन कॅपिटल B दिलेला आहे. सो कॅपिटल B इज इक्वल टू 3.5 वेबर पर मीटर स्क्वेअर. देन मास ऑफ द प्रोटॉन दिलेला आहे. मास M म्हणू आपण. MP म्हटलं तर चालतंय. 1.67 इंटू 10⁻⁻27 kg. चार्ज ऑन प्रोटॉन दिलेला आहे. चार्जला आपण Q म्हणूया. QP असं खाली सफिक्स मध्ये लिहिलं तर चालतंय. मी Q म्हणतो. 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, T/2 काढायचं आहे. T/2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो फॉर्म्युला कोणता वापरायला आहे आपल्याला, आपल्याला काढायचं काय, T/2 काढायचं. याच्यावरून तुम्ही काय करा, T/2. सो T/2 इज इक्वल टू हे 2 इकडं राईट साइडचे जे 2 दिसते ते इकडे लेफ्ट साइडला घ्या. म्हणजे काय ना πm/QB. तर आपल्याला हे काढायचं πm/QB. सो T/2 ची व्हॅल्यू डायरेक्ट मी इथे लिहितो. T/2 इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 3.142 इंटू मास ऑफ द प्रोटॉन 1.67 इंटू 10⁻⁻27 डिवायडेड बाय Q इंटू B. Q म्हणजे काय 1.6 इंटू 10⁻⁻19 आणि B मॅग्नेटिक फील्ड किती दिलेलं आहे इंटू 3.5. तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. याच्यामध्ये हे 10⁻⁻ आहेत सगळे वरती न्यूमरेटर मध्ये, खाली डिनॉमिनेटर मध्ये. हे एकत्र करा. खाली मायनस आहे म्हणजे ते वरती गेलं प्लस होतंय बघा वरती. याच्यामध्ये ते एकत्र लिहा सिस्टमॅटिक. काय ना 3.142 इंटू 1.67 डिवाइड बाय 1.6 इंटू 3.5 इंटू, आता हे 10⁻⁻ सगळे पॉवर एकत्र केले, -27 वरचा आणि खाली -99 वर गेले +90. ओके, आता हे आपण लॉग टेबलच्या सहाय्याने सोडवणार आहे. ज्यांना लॉग टेबल येत नाही त्यांनी या व्हिडिओच्या कमेंट मध्ये सांगायचं की लॉग टेबलचा व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी सजेस्ट करा. मी लॉग टेबलचा व्हिडिओ पोस्ट करेन. वरती मल्टिप्लिकेशन असल्यामुळे प्रत्येकाचा आपण लॉग घेणार आहे. लॉग ऑफ 3.142 का, तर मी डायरेक्ट लिहितो थोडस. 3.142 चा लॉग, 1.67 चा लॉग, वरती मल्टिप्लिकेशन त्यामुळे लॉग घेऊन आपल्याला ऍड करावं लागेल. 1.67 चा लॉग. खाली 2 नंबर आहेत बघा 1.6 आणि 3.5 यांचे लॉग घेऊया आपण 0.7482. आता हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेपरेट आपण केले. आता रेशो याचा अर्थ काय, सबट्रॅक्शन करावं लागेल. बार 1.9717. आता आपल्याला याचा अँटीलॉग घ्यायचा आहे. जे काय 9717 याचा अँटीलॉग घ्या. सो आन्सर आपण इथे लिहिणार आहे बघा. जे काय अँटीलॉग घेऊन जे काय आपलं आलेलं आहे 9.369 इंटू 10⁻⁻1 आणि वरती एक शिल्लक आहे आपला 10⁻⁻27
+19 हे शिल्लक आहे, ते पण आपल्याला शेवटी काय करायला पाहिजे, ऍड करायला पाहिजे. सो फायनल आन्सर आपलं काय येणार आहे, 9.369 इंटू 10⁻⁻1 आणि पुढे किती येणार आहे, +19 -27 -8. सो 9.369 इंटू 10⁻⁹ सेकंड. तर अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बोर्डचे जे क्वेश्चन्स आहेत सगळे आपल्याला या चॅनलवरती मिळणार आहेत. त्यामुळे हे चॅनल जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा. सेम असाच एक क्वेश्चन आपण आता सोडवलाय. सेम टू सेम क्वेश्चन मार्च 2018 ला पडलाय बघा बोर्डला. इन अ सायक्लोट्रॉन मॅग्नेटिक फील्ड ऑफ 1.4 वेबर पर मीटर स्क्वेअर इज यूज्ड टू एक्सेलरेट प्रोटॉन्स. हाऊ रॅपिडली शुड द इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द डीज बी रिव्हर्स्ड. हाऊ रॅपिडली बी रिव्हर्स्ड. आता डीज म्हणजे काय, तर एक पूर्ण रोटेशन मध्ये 2 डीज वापरलेत, त्यामुळे एक पूर्ण रोटेशनचं विचारलेलं नाही तुम्हाला, एक पूर्ण रोटेशनचं विचारलेलं नाही तुम्हाला, ते त्या 2 डीज मध्ये रिव्हर्स कसं होणार आहे. ओके, हाऊ रॅपिडली, किती वेळ होणार आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं इथं, इथं सुद्धा T/2 काढायचा आहे. सेम क्वेश्चन आता जस्ट आपण बघितला, तुम्ही सोडवू शकताय. हा व्हिडिओ तुम्ही पॉज करा, क्वेश्चन सोडवा, त्यानंतर तुमचा आन्सर बरोबर येते का बघू शकता. सो अगोदर आपण गिवन मध्ये काय दिलंय व्यवस्थित लिहून घ्या. फॉर्म्युला, आता फॉर्म्युला मी डायरेक्ट लिहितो. देन कॅल्क्युलेशन पार्ट मध्ये या सगळ्या व्हॅल्यूज पुटअप करा व्यवस्थित. सो T/2 इज इक्वल टू पाय 3.142 into mass of the proton, that is 1.67 into 10⁻⁻27 upon Q. 1.6 into 10⁻⁹ into B, magnetic field 1.4. जसं मगाशी कॅल्क्युलेशन केलं त्या पद्धतीने काय करा, लॉग वगैरे व्यवस्थित लिहा, 10⁻⁻ एकत्र करा. ओके, आणि सोडवा. तर 10⁻⁻ एकत्र हे 10⁻⁻27 -19 या -19 वर नेलं आपण, वर घेऊन गेलो. ओके, +19 झालं. आणि जे नंबर राहतात त्यांचा आपण काय करायचंय, लॉग घ्यायचे. न्यूमरेटर मध्ये 2 नंबर आहेत, 2 नंबरचा लॉग घ्या, ऍडिशन करा. ओके, जसं आपण मगाशी केलं असंच. सो लॉग ऑफ 3.142 या सगळ्यांचे लॉग घेऊन तुम्ही जर ऍडिशन केली तर या पूर्ण याचं फायनल आन्सर काय ते तुम्ही बघू शकता. आता हे दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आपण सेपरेट मध्ये, तर रेशो आहे म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. इथंच मी सबट्रॅक्शन करतो. 0.3697 आन्सर येणार. आता आपल्याला काय करायचंय, याचा अँटीलॉग बघायचा. अँटीलॉग ऑफ दिस 0.3697 याचं उत्तर मी इथंच लिहितो. अँटीलॉग बघितल्यानंतर आपल्याला मिळणार, 2343. एक डिजिट झाले की आपण पॉईंट दिला आणि तो अँटीलॉग बघितलेला जो नंबर आहे त्याच्या अगोदर 0 आहे, त्यामुळे 10⁻⁻ लिहायची काय गरज नाही. आणि काय अगोदर शिल्लक राहिलेलं आहे ते पण आपल्याला घ्यायचं आहे, पण ते आन्सर मध्ये आपल्याला लिहायचं आहे व्यवस्थित. सो अँटीलॉग बघितल्यानंतर आन्सर आलंय 2.343 इंटू 10⁻, इथं शिल्लक किती राहिलं बघा, -27 आणि -19 खाली आहे ते वर गेलं +19. सो +19 -27 -8 डायरेक्ट लिहितो मी सेकंड. सो दिस इज द टाइम पिरियड.